अंगावर काटा यायला पाहिजे, पण कुठं आता देशात पैशासाठी स्वार्थासाठी आणि खुर्शीसाठी देशाचं वाटोळ चाललंय हे जातभेद करून. हम सब एक म्हणतात, सर्व नागरिक जनतेनं सुधारायला पाहिजे. आता देश आहे तर आपण आज आजूबाजूचे जे बुलटे देश आहेत त्यांनी ज्यांना भारतानं स्वातंत्र्य मिळवून दिलं, म्हणजे पाकिस्तान असून दे, श्रीलंका असून दे, त्याला सांगतो बांगलादेश असून दे, नेपाळ असून दे, आज तीच आपल्यावर काय करायला ह्याचा अर्थ आपल्यातली वांदी. आणि जसं बोलता ज्या महापुरुषांनी ज्या सैनिकांनी देशप्रेमींनी शहीद झाले त्यांना काय वाटत असेल, कुणासाठी आणि कशासाठी केले आपण होतं तेच बरं म्हणाय पाडलेली अशी झाली असती. आत्ता तर सुधारायला पाहिजे. नुसता पैसा कसं पण झाले, स्वार्थ झाले, खुर्चीसाठी आणि पैशासाठी देशाचं वाटोळं करावं पाहिजे. आणि जनतेने आज सुद्धा जनतेने आवाज उठवणार आहे. देश आहे तर आपण नाही तर काय उपयोग आहे, कुठले काय काढले. अभिमानानं आपला देश त्या माणसाने काय काय सहन केला आणि काय केला आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि तुम्ही हे धंद करायला आले. आता पैशासाठी पाहिजे ते, खुर्चीसाठी पाहिजे ते करायला आल्यात. म्हणाय नाही तर जाण्याची तर लाज पाहिजे. त्या खुर्चीवर त्या गाडीत लाल दिवायच्या बसाय पण लाज वाटायला पाहिजे याची. हां, जनता खुश तर आम्ही खुश आहे. शिवाजी महाराज असे नव्हते, शाहू महाराज असे नव्हते. या ज्या देशवीरांनी आपल्यासाठी जे केला, स्वतः राहून बॉर्डरीवर आपल्या आया बहिणी सोडून माझा देश हेच माझी आई बहीण आणि या त्यांचं प्राण आता काढ येते. आणि ते गाणं ऐकल्या एवढं वाईट वाटतं, काढता येते अंगावर. जरा तर पाहिजे, काय जगून उपयोग आहे तो त्या जीवनाला नसावा, पण स्वाभिमान पाहिजे. आणि नुसता रुबाब आणि जनता मन खोळ्या लावडे स्वतः आईबाच्या पाया पडा, नेत्या मागणे निघाला त्याच्या गाडी त्याच्यावर काय देशासाठी गेले तिने दाखवावं. हां, एवढ्या इस्टेट आहे तरी देशाच्या सुविधा घेतात, लाज वाटायला पाहिजे. एखाद्यानं म्हणायला पाहिजे मला देशाची सुविधा नको, माझ्या बानं मला ठेवली, माझ्याकडे एवढं आहे. आम्ही पण पदं भोगली, दाखवा तिथे. हां, सगळं देशाचे एवढं ठेवून 3 पिढ्या 10 पिढ्या ठेवल्याचा आणि परत देशाच्या सुविधा घेता, फुकट जनतेचे पैसे वापरता आणि फुकट उभा मारता. या लोकांनी तसं केलं नाही, स्वतःचा जीव दिला देशासाठी. ह्याचा अभिमान आहे आम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र, विजय साळुंखे. ज्याचं जळते त्यालाच कळते. देशप्रेम पाहिजे तर मनापासून देशप्रेम करा.